आपण गोव्यासाठी नशीबवान आहे का गोवा आपल्यासाठी नशीबवान आहे? 29 and I find myself wondering what did happen to the last. पोट भरून का, लाजू नकोस, आधी सांगतो, लाजायचा अजिबात नाही. महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे बघा. काय म्हणता भावानो, फुल ओव्हरलोड ना भावानो? हा आहे कलकत्ताचा, पण आपली व्हिडिओ बघतो गोव्यात ना. भावानो नमस्कार मित्रांनो, कशात बऱ्यात ना? आपल्या या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खूप म्हणजे खूप झोप येत होती, तुम्हाला माहिती आहे माझी कंटिन्यू रनिंग चालू आहे. तिसरा दिवस आजचा गाडी चालवतोय मी कंटिन्यू, आणि फायनली आज आपल्या गाडीवरती बसलाय तो निलेश. थँक्यू सो मच बाबा आल्याबद्दल. रात्रीपर्यंत गाडी मी चालवली, नंतरला मॉर्निंगला पण नाही, अर्ली मॉर्निंगला मी निलेश आता दिली. म्हणजे मला खूप म्हणजे खूप झोप येत होती. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे फायनली. हे आनंद स्वामींचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, आणि सुरुवात करू आपल्या या जर्नीला. चला. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. भावनो, निलेश पहिला म्हणजे निलेश आता सुद्धा एक प्रोफेशनल ड्रायव्हरच आहे, आणि निलेशकडे भरपूर अशा गाड्या हातामध्ये त्याच्या चालतात. स्कॉर्पिओ आहे, जायलो आहे, आणि एक्सिव्ह आणि इनोव्हा सुद्धा आहे. निलेशलाच विचारूया की ही गाडी चालवणं आणि त्या गाडीमध्ये चालवण्यापेक्षा आणि त्या गाडी चालवण्यापेक्षा काय फरक आहे? ही गाडी लोडेड गाडी आहे. अच्छा. टर्निंग बिल्डिंग सांभाळायला लागतं त्या गाडीला. अच्छा. प्रायव्हेट गाडीपेक्षा ही गाडी जास्त लोड आहे असल्यामुळे टर्न पण हे होते, झोल खाऊ शकते जास्त फुल टर्न मारताना, पण तिला सांभाळून टर्न मारायला लागतं गाडीला. नॉर्मल गाडी टर्न मारताना काय वाटत नाही एवढं, पळवताना पण काय वाटत नाही. हिला खूप सांभाळून चालवायला लागते, हेवी लोड गाडी असल्यामुळे. बरोबर बोलस तू. मी सुद्धा ह्याच लाईनीमधनं ह्या लाईनीमध्ये आलोय, कारण मी सुद्धा पहिल्या प्रायव्हेट गाड्या चालवतो. मी सुद्धा पहिल्या कामाला होतो, तुम्हाला माहितीच आहे. खूप छान एक्सपिरियन्स आपल्याला दिलेला आहे, कारण मलाही स्वतः तेच हवा होता. फायनली आपण आता पाटोच्या मेन रोडला बाहेर. चला मस्त की पहिला फ्रेश बिश होऊया, चहावर येऊया, काय नाश्ता बिष्टा काय करायचं करूया, मग डायरेक्टली नॉनस्टॉप म्हापशा. चला मित्रांनो, हे बघा लाईट लागली आहे, आणि आपण टाकलेला बरोबर डिझेल तलासरी बॉर्डरच्या इथे. आता हे बघा, आता आपण इथे राखूया डायरेक्टली डिझेल. आता फक्त आपलं अंतर राहिलं फक्त 100 किलोमीटर, नंतर मग 110 किलोमीटर. चला, भारतचा पंप आहे, पंप जाऊन डिझेल टाकून घ्या. बघा चला. हो नाही बघा, डिझेल टाकायला घेतलेत, आणि फक्त आपण 2000 रुपयाचं डिझेल टाकणार आहे, आणि लिटर आहे 92. पण गुजरातमध्ये टाकलेला तलासरी बॉर्डरच्या बरोबर पाठीमागे, तिथे आपण टाकले बरोबर 5000चा, आणि आता हा बरोबर 2000, म्हणजे टोटल 7000चा आपण डिझेल आता टाकून घेतो. आणि आता बरोबर किलोमीटर आपला राहिलेला आहे साधारण 110 किलोमीटर, म्हापसा किंवा पणजी. फायनली पहिला आपल्याला जायचं आहे म्हापशामध्ये. हा जो लोड आहे पाटलोड, तो खाली करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तोच पाटलोड अर्धा पणजीमध्ये जायचा, नंतर परत पणजीमधनं येऊन परत म्हापशामध्ये यायचा, जो आपला फुल लोड खाली करायचा आहे. चला यांना पेमेंट वगैरे देऊया, आणि इथं लगेच निघूया, नाश्ता करू, जाऊन पुढे करूया. चला भावानो, नाश्त्याची वेळ झाली आहे. बघा इथे लेपला सद्गुरू हॉटेल, इथे नाश्ता करू मस्त दाबून. हे बघा गाडी, चला. हे बघा आलेली आपली मिसळ. हाव काय नाही, चमचा बघते त्या, चमचा बास. लिंबूवर मस्त पिळूया, तडका मारूया त्याला. भावा पोट भरून का, लाजू नकोस, आधी सांगतो, लाजायचा अजिबात नाही, समजला? चला टेस्ट करूया, बघू कशी आहे. टेस्ट करूया कशी आहे, भारी ना. हे स्पेशली कणकोलीमध्ये आपण भेटे मिसळ. चला फटाफट नाश्ता करूया, आणि लगेच नाश्ता करून लगेच निघूया, कारण आपल्याला पोचायचं आहे 11:30च्या आतमध्ये. तर भावांनो, नाश्ता करू, आम्ही दोघं निघालो, आणि बिल झाला बरोबर 150 रुपये. पोट भरून नाश्ता केला. मित्रांनो, आता सध्या मार्केटमध्ये आले नवीन गाडी वीरो. खूप छान गाडी आहे, मला सुद्धा आवडली ती गाडी. माझा फक्त बोलायचं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, मार्केटमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही धंदाच न राहिला आहे, म्हणजे नवीन गाड्या घेऊन फायदा काय मित्रांनो. जे हायटेक गाड्या आहेत ना, ते
गाड्यांसाठी आता विकायला काढलेले आहेत लोकांनी. मग या नवीन गाड्या घेणार, परत ते डोक्यावरती कर्ज, मग ते घरात टेन्शन, धंदा होत नाही, EMI कसा भरायचा. भावानं कमीत कमी ती 12-13 लाखापर्यंत गाडी जाणार, नवीन गाडी विरो. गाडी खूप छान आहे, मला लय आवडली. कारण AC आली तर जरा अभिमान वाटला की बाबा पिकअपमध्ये बाबा AC आलेली आहे. आणि जर टॉप मॉडेल एकदम खूप छान गाडी आहे. पण जरा धंद्याचा सुद्धा विचार केला तर मार्केटमध्ये धंदा नाही राहिलेला आहे. धंदा करण्याची गाडीवाले आहेत ते सगळ्या गाड्या विकायला चालले आहेत मोस्ट ऑफ. मी तर बघतोय मार्केटमध्ये. कारण आपले जे फॅमिली मेंबर त्यांनी सुद्धा गाड्या विकायला काढल्या. 2-3 जण असे आहेत त्यांनी मग ते स्वतः बोलले की दादा मला गाडी काढायची आहे, तू जरा गिऱ्हाईक बघ. बोललो दादा माझ्याकडे ते गिऱ्हाईकवर नाही आहे, पण मी एक चांगला सजेस्ट देऊ शकतो. आता बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गाडी कोणतीही असो, पण जर त्या माणसाकडे धंदा असेल त्यानेच गाडी घ्यावी. बाकी काय विषय नाही, तुम्ही गाडी कोणती पण घ्या, पण धंदा चांगला असला पाहिजे. कारण कमी कमी महिन्याला 50,000 रुपये जमा झाले पाहिजे तर त्या धंद्याला मजा येईल. नाहीतर त्या धंद्याला अजिबात काय व्हॅल्यू नसणार. फक्त आपण EMI भरत राहणार आणि घरातले 4 शिव्या खायत राहणार. लक्षात ठेवा. तर आपण आता जस्ट कणकवली सोडला. आता इथं बरोबर लोकेशन आपला 105 किलोमीटर मापसा. तर आता डिसाईड करतोय की पहिला मापसामध्ये जायचा की पणजीमध्ये जायचा. कारण आपले 2 पाटलोड आहेत, मापसा आणि पणजीचे, ते पहिले खाली करायचे. चला त्यांना पहिला कॉन्टॅक्ट करूया, मग डायरेक्ट जाऊया आतमध्ये. चला. हा लेफ्टला जाईल, हा राईटला जाईल, तो सुद्धा सावंतवाडीच्या आतमध्ये जाईल. मित्रांनो ओव्हरलोड सामान घेऊन पहिल्यांदाच चाललोय. ते सुद्धा आपला गोवा हायवे होता म्हणून मी ओव्हरलोड भरली, नाही तर भरली नसती. चला पहिला आता आपण ड्रेस घालूया. आता वेगा महाराष्ट्राचे RTO आहे, इथे त्याला ड्रेस घालूया, मग जाऊया आतमध्ये. बघा राईट साईडला बघा RTOचा बोर्ड आहे. चला बघा आपण प्रॉपर आता बॉर्डरमध्ये एंट्री करूया. बघा हवा ना, आपण गोव्यामध्ये तर एंट्री केली. मित्रांनो मला हे कळत नाही आपण गोव्यासाठी नशिबवान आहे का गोवा आपल्यासाठी नशिबवान आहे. खरं सांगतो माझ्या नशिबात गोवा आहे, म्हणून मला कुठेही गेल्यावरती मला पहिली गोव्याची बुकिंग लागते. खरी गोष्ट आहे. कारण आता मी महिन्याभरात मी कमी कमी सांगतो तुम्हाला, महिना ते 1.5 महिन्यात मी 4थ्यांदा येतोय गोव्यामध्ये. मला पाहिजे होती चेन्नईची बुकिंग गुजरातमधनं, आणि मी त्यांना सांगितलेलं की मला कलकत्ताचं तर चालेल. तर त्यांच्याकडे पहिली आलेली हैदराबाद, ती हैदराबाद कॅन्सल झाली. नंतर आली गोव्याची. म्हणजे मला बोलले की गोव्यात चाललंस काय, बोललो द्या आता माझ्या नशिबात गोव्याचं आहे, मग द्या तुम्ही. तर फायनली मग आपण गोव्यात घेतली बुकिंग आणि आता पोहोचलो बरोबर गोव्याच्या आतमध्ये. थोडीशी मनात भीती होती की पकडतील वगैरे. स्वामी समर्थ नावच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खरं सांगतो. कारण मी आतमध्ये येता स्वामीचा जप सुद्धा करत होतो की मला काहीच अडचण नको येऊन दे. तर फक्त 15 किलोमीटर राहिलं आहे, आपला पहिला पाटलोड तिथे खाली करायचा आहे. चला मित्रांनो बघा हा वरती गेला हायवे आणि आपण जाऊया खालना मापसाच्या सिटीमध्ये. कारण हा आस्तोर आहे गावाचं नाव. भाऊ चला पहिलं आपलं लोकेशन टेस्ट करूया आणि डायरेक्टली जाऊया. पहिली गाडी खाली करायला घेऊया. हा बघा स्टँड आहे लेफ्ट साईडला मापशाचा. मित्रांनो हे बघा एवढा सामान कचकचीत भरलेला आपल्या गाडीमध्ये. काय म्हणता भावानो, फुल ओव्हरलोड ना. ते पण पहिल्यांदा चाललोय मी. हे बघा मला RTOने पकडता पकडता मी वाचलोय. लय भाई लय हैराण झालो, लय म्हणजे लय. नशीब माझा एवढा तगडा होता ना. मोबाईल आहे माझा. आपण जरा त्या समोरच्या पार्टीला फोन करूया की विचारूया की त्यांचं लोकेशन कुठे आहे. ते जवळच असेल तर मग दोन्ही पाटलोड इथे उतरून ठेवूया आणि मग आपण जाऊया डायरेक्टली आपल्या लोकेशनला, म्हणजे जिथे आपल्याला मेन गाडी खाली करायची तिकडे. चला निघालो.
म्हापशात ह्या स्टँडमधनं. आणि आता आपण जाऊया डायरेक्टली पहिलं पणजीमध्ये, कारण पणजीतनं बरोबर 6 किलोमीटर आहे म्हापशात ना. चला थोडासा तिथे तुझं सामान आहे तू सगळं उतरवूया, मग जाऊया आपलं डायरेक्टली फुल लोड खाली करायला. चला. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. मित्रांनो, तिला जाता जाता मित्रांनो महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक गोव्यामध्ये आहे. चला इथं बरोबर 3 किलोमीटरवरती राहिलं आहे आपलं लोकेशन. तर चला मग पटकन तो सुद्धा पाठलोड देऊन टाकून डायरेक्टली जाऊया फुल लोड द्यायला. म्हणजे जी मेहनत केलेली मेहनतीचं फळ आपल्याला तुम्हाला माहिती आहे भेटेलच. अजून पेमेंट सुद्धा अजून यायचं बाकी आहे थोडासा. चला पणजी हे काय आहे हे बघा. या ठिकाणी आपल्याला दुसरा पाठलोड खाली करायचा आहे. मित्रांनो हे बघा, आपण हा सगळा सामान जो कुरिअरचा सामान होता सगळं उतरवला आपल्या गाडीतला. हे बघा जसा होता तसा परत कंपनीने लावलेला ते तसा लावून ठेवला आहे. डायरेक्ट जाऊया म्हापसामध्ये गाडी खाली करा. चला फक्त 10 किलोमीटर राहील ना, पटकन गाडी खाली करू त्यांची करून येऊ. चला. हो नो, आपण पणजीमधनं निघालो आहे बघा. आता पोहोचला तर बरोबर आपण म्हापशाला. चर्च बघा आपण आलो आहे एकदा. हे बघा आपण परफेक्ट आलो आहे लोकेशननी. काय म्हणता नेल की नाही बरोबर वन वे का माहिती नाही. चला डायरेक्ट जाऊया. फक्त 1.5 किलोमीटर राहिलं आहे आपल्या लोकेशन. हे बघा आपण ह्या साईडने आलेलो आणि हा रस्ता जाईल डायरेक्टली कलिंगोड बीचला आणि हा पाठीमागे जाईल बरोबर कोंडोलन बीच आहे. आणि हे बघा मित्रांनो ह्या हॉटेलला नोवाटेल या हॉटेलला आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर त्यांना आता कॉल केला. ते बोलले की 2 मिनटं थांबा जरा, मी लगेच येतो माणसं घेऊन. पण आपण बरोबर पोचलो बघा लोकेशनला. दाखवतोय बघा नोवाटेल हॉटेल आहे इथे. आणि या हॉटेलचा मटेरियल आहे म्हणजे टोटली ह्यांचा एक्झिबिशनचा माल आहे. तर हे बघा सर्वांनी खाली करायला घेतलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा गाडी खाली करतो आहे आणि आपला हा बघा हा फॅमिली मेंबर आहे. मला माहिती नव्हता तर मला आता बोलतो भाई आपला यूट्यूब का चॅनल आहे क्या. तर हा हे बघा भाई थँक्यू सो मच फॅमिली मेंबर तो सुद्धा आपला भाई. व्हिडिओ कसा रहता अपना. हाँ अच्छा रहता है कलकत्ता का हो ना. अच्छा अच्छा अच्छा. भावना हा आहे कलकत्ताचा पण आपली व्हिडिओ बघतो गोव्यात ना. तर चला फायनली आपली गाडी खाली झाली. आपण आता जाणार डायरेक्टली पहिला वेर्ण्यामध्ये, कारण इथे आपला लोण आणि आज आहे रविवार. तर आपल्याला आज माल भेटणार नाही, मुश्किल आहे. तर बघूया कुठं ना कुठे ते जरा एकदम सेटिंग लावली. आणि आपल्याला मुंबईचा माल नाही भरायचा आहे, आपल्याला भरायचा तो डायरेक्टली बाहेरचा म्हणजे नागपूर, राजस्थान, दिल्ली, UP, पंजाब वगैरे ह्या साईडचा आपल्याला माल भरायचा आहे. तर पहिला खाली करून घ्या. चला फायनली आपली गाडी खाली झाली. मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली. मित्रांनो आपली ही जर्नी होती गुजरात ते गोवा. 750 किलोमीटरचा आपला रनिंग होती आणि आपल्याला भाडा भेटलेला गुजरातमधनं बरोबर 19,000 रुपये भाडा भेटलेला. आणि आपण निघालेलो बरोबर शुक्रवारी संध्याकाळी गाडी लोड करून गुजरातमधनं. आणि मित्रांनो फक्त 150 ते 200 किलो फक्त माल होता. मी बघितलाच आपण माल किती होता ते. तर तो माल घेऊन मी आलो मुंबईमध्ये. मला बघायचा होता दुसरा डबल लोड. तर डबल लोड तर आपल्याला भेटला नाही. मग आपण टाकला क्राफ्ट मार्केटच्या इथे पाठ लोड. ते सुद्धा भरपूर म्हणजे वजन एवढा होता पुष्कळ, म्हणजे हैराण झालो. मला भीती वाटत होती कारण टायर वगैरे एवढे असे बसले ना गाडी, मला खूप भीती वाटत होती. आणि RTO नशीब आपल्याला RTOने कुठे पकडलं नाही. आपल्या गोवा लाईनला तर मुंबई ते सावंतवाडीपर्यंत RTO नसतो, त्यामुळे काय एवढा भीती येत नाही मनात. पण आपल्याला डिझेल लागला आहे बरोबर 7,000 रुपये डिझेल लागला आहे. आणि आपली रनिंग झाली आहे 850 किलोमीटर. कारण आपण गुजरातवरनं निघालो डायरेक्टली मुंबईमध्ये गेलो, मुंबईतनं निघालो डायरेक्टली गोव्यात आलो. म्हणून आपल्याला लागला 850 किलोमीटर आपला रनिंग झाली आहे. आणि मित्रांनो आपल्याला टोल लागला आहे, आपल्याला बरोबर 750 रुपये टोल लागला आहे. गुजरात ते मुंबई, मुंबई ते अट्टेल सेतूचा तो सुद्धा आपल्याला 250 रुपये टोल लागला. मित्रांनो छान जर्नी झाली आहे आणि खूप मजा आली. मी पहिल्यांदा गुजरातमधनं मला एवढी लांबची बुकिंग भेटली.
गुजरात ते गोवा पहिल्यांदा. आणि मी आशा पकडलेली की गुजरातमध्ये की मला खूप लांबची भेटून दे बुकिंग, कारण त्याच हिशोबाने मी निघालेलो मुंबईतनं. मला असं वाटत होतं की कलकत्ता, उडीसा, राजस्थान, दिल्ली, हरियाणा या साईडची आसामसुद्धा मी या हिशोबाने बाहेर पडलो आहे घराच्या. तर मला असं वाटलेलं की भेटेल, पण नाही. पण आपल्या नशिबात इथे गोवात लिहिलेला होता, म्हणून गोवात परत आलो. खूप छान मजा आली आहे मित्रांनो. कसं वाटलं तुम्हाला हा आपला गुजरात ते गोव्याचा ब्लॉग? मित्रांनो, व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले फॉलो करा. तर चला लवकर भेटू आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.